नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रिटेक मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही गुगल पेचा UPI पिन कशा पद्धतीने चेंज करू शकता। तर गुगल पेचा UPI पिन चेंज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये जीपे ॲप्लिकेशन म्हणजेच गुगल पे ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल। इथे बँक अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर गुगल पे ॲप्लिकेशनमध्ये जे बँक अकाउंट तुम्ही ॲड केले असतील ते बँक अकाउंट तुम्हाला इथे पाहायला मिळतील। आता तुम्हाला ज्या बँक अकाउंटचा UPI पिन चेंज करायचा आहे त्या बँक अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर अशा पद्धतीने इंटरफेस पाहायला मिळेल। इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे चेंज UPI पिन हे ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता बँक अकाउंटचा जो करंट UPI पिन असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। करंट UPI पिन टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आता बँक अकाउंटसाठी तुम्हाला एक नवीन UPI पिन सेट करायचा आहे। तर मी इथे UPI पिन टाकून घेत आहे। UPI पिन टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो नवीन UPI पिन टाकलेला आहे तोच पुन्हा तुम्हाला इथे UPI पिन टाकायचा आहे। त्यानंतर डन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता UPI पिन अपडेट झालेला आहे, म्हणजेच UPI पिन चेंज झालेला आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमच्या गुगल पेचा UPI पिन चेंज करू शकता। तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।